हे काय आहे नवीन आणि कशासाठी केलं याला काय म्हणतात ते सगळं सांगते. आज सकाळी 5 वाजता उठले मी आणि माझा जो नित्यनियम असते तो मी पूर्ण केला. तर नमस्कार, मी प्रांजली तुम्हा सगळ्यांचे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. सकाळी उठले आणि माझा नित्यनियम असतो तो आवरून सगळं पार पाडला आणि मला सगळं आवरून घ्यायचं होतं. शाहूचा टिफिन वगैरे केला, शाहू गेला. त्याच्यानंतर मी कुकर लावला आणि भांडी वगैरे सगळं स्वयंपाक करून घासून घेतली. कारण काय होतं, आज मला एक वहिवाटातला जो मी तुम्हाला एवढ्यात दाखवत आहे तोच एक प्रकार त्याच्यामधलाच एक प्रकार करायचा होता. तर तो आहे करण्याच्या वड्या. ह्या वड्या कशा करतात? तर ही मुगाची डाळ असते ती निवडून घ्यायची. त्यात कचरं असलं ते काढून घ्यायचं. त्याच्यानंतर ते मिक्सरमधून काढायची. जास्त बारीक काढायची नाही. एवढी बारीक जर का तुम्ही काढली तर तुमच्या वड्या भाजी करताना ह्या होत नाहीत. तर ती जाडसर काढायची. मी बारीकच काढली कारण आमच्याकडे यांना घट्ट वड्या आवडतात. मोकळ्या जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे मी ही डाळ खूप बारीक काढली. तर तुम्ही बारीक काढू नका. त्या शिजताना थोडासा त्रास होतो. ती काढली आणि त्याच्यानंतर मी ते भिजू घातली म्हणजे त्याच्यात पाणी टाकून थोडीशी भिजू घातली. तर ते भिजत घालताना त्यामध्ये काय टाकायचं, तर त्यामध्ये तुम्ही मीठ, त्याच्यानंतर जिरं, त्याच्यानंतर ओवा आणि थोडंसं तुम्हाला वाळलेला सांबार, कस्तुरी मेथी आणि त्याच्यानंतर आपलं काय लसूण जे असतो ना, तो सुद्धा टाकला तरी चालतो तुम्ही. तर तो ड्राय वाळलेलाच हवा. तो तुम्ही जर का ओला टाकला मिरची, तर ते वाढताना थोडंसं त्याचा स्मेल येतो म्हणून तो ड्राय टाकलेला बरा असतो. तर मी हे सगळं त्याच्यामध्ये आधीच टाकून घेतलं, भिजत घातलं. भिजत घातल्यानंतर हे सगळं 5 ते 10 मिनिट किंवा अर्धा तास जरी भिजत ठेवलं, तरी चांगलं असतं. कारण ते मुरतं मग. तर त्यासाठी मी ते डब्यात काढून घेतला आणि 10 ते 15 मिनिट तसंच राहू दिलं. तर त्याआधी मला देवपूजा राहिलेली होती, ती पूजा करायची होती. तर पूजा करून घेतली. कारण मी काय केलं, माझं एक झालं की दुसरं पारायण चालू असतं. मी आधी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आधी केलं होतं सप्तशती पाठाचं पारायण. त्याच्यानंतर आता मी सॉरी, आधी ज्ञानेश्वरीचं केलं आणि आता सप्तशती पाठाचं पारायण चालू आहे माझं. तर आज थोडासा वेळच झाला. हे सगळं केलं की देवपूजा सकाळीच करावी लागत असते. पण आज मला हे कामं आवरायची होती त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला. तर पूजा वगैरे केली, देवाला उपहार वगैरे दाखवून दिला तेव्हाच. आणि मला ह्या वडीचं जे भिजत घातलेलं होतं त्या वड्यासुद्धा घालायच्या होत्या. आणि थोडा वेळ झाला की मग गच्चावर ऊनच लागतं तरीसुद्धा मी उन्हीतच आज वड्या घातल्या. तर ह्या अशा प्रकारे वड्या घातल्या. तुम्हाला जर का आजचा ब्लॉग आवडला असेल आणि वहिवाटातला प्रकार आवडला असेल, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा माझा छान सुंदर असा दिवस गेला, तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagram पेजला फॉलो सुद्धा करा. थँक